आठवणी हे माणसाला लाभलेलं एक वरदान. या गतस्मृतीच्या आधारानेच तर जीवन जगण्याला अर्थ येतो, बळ येतं. या आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून उंच उंच झोके घेत सर्व कर्तव्ये निभावल्यावर उराशी जपायच्या त्या या सुंदर आठवणी, ज्या पुढची वाटचाल सुगंधी करणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या, मनाला आतून तृप्त करणाऱ्या असतात. सगळं काही शांत झालं की मनातील कोपऱ्यामधून एक संदूक हलकेच बाहेर काढून उघडावी. किती ते क्षण, केवढा तो आनंद. एका शिक्षकासाठी त्या पेटीत खूप काही असतं. तो घंटेचा आवाज, ते परिपाठाचे सूर, मुलांच्या हसण्या खेळण्याचे आवाज, एकमेकांच्या तक्रारी, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेच्या कागदांचा गंध, 4 घास शाळेच्या प्रांगणात बसून खाणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरील तृप्ती, या आखीव रेखीव नसलेली पण शिक्षकांसाठी बनवलेली भेट कार्ड, आईवडिलांकडून पैसे घेऊन शिक्षकांना देण्यासाठी आणलेलं 1 रुपयाचं पेन, वाढदिवसाची 2 छोटी चॉकलेट आणि सगळ्यात मौल्यवान म्हणजे चुकल्यावर रागावणारे, शिक्षा करणारे, प्रसंगी शाबासकी देणारे शिक्षक, दुरावताना त्या मुलांच्या डोळ्यात येणारे अश्रू. कोण असतो आपण त्यांचे? या आठवणी मन गलबलून का टाकतात? का मन सैरभैर होते? कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नाही. शेवटी असह्य होऊन ती संदूक परत बंद केली जाते. आपल्या डोळ्यातील आसवे लपवून अंतर्मनातील हे क्षणकोंदण पुन्हा मनाच्या कोपऱ्यात आत ढकलले जाते. एक शिक्षक फक्त त्यावेळेस खोल श्वास घेतो, पण एवढ्या सगळ्यातून एक तरी विद्यार्थी भेटतो, लवून नमस्कार करतो आणि म्हणतो, ओळखलंत का मला? वाकड प्राथमिक शाळेच्या आमच्या मुख्याध्यापिका सौ श्यामला संजय शिंदे यांना सेवानिवृत्तीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा आणि आमच्याकडून त्यांना ही क्षणकोंदणाची भेट. मॅडम, आपण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम प्रयत्नशील राहिल्यात. तसेच एक मुख्याध्यापक म्हणून सर्वांना सोबत घेऊन उत्तम नेतृत्व गुणाचा परिचय करून दिला आहे. वाकड प्राथमिक शाळेतील आपल्या कार्याचे उत्तरायण उत्तम प्रकारे पार पडले. आपणास सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी अनेक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.